सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 4 ते 5 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामी साधाईसांना प्रतिती विचारतात। प्रसंग होता रंगमाळिकेचा आणि स्वामींनी प्रतिती विचारल्यानंतर मग साधाईसा काय उत्तर देतात हे आपण पाहणार आहोत। आजच्या सत्रातील महत्वाचे असे 2 चरित्र आहेत। वैराग्य मिरवू आवडे हाही एक विकाराची, मृतिका पिंडू ग्रहणी विकाराज्ञान, असे 2 चरित्र हे जे आहेत ते विकाराच्या संदर्भातले आहेत। विकाराच्या संदर्भात स्वामी भटोबासांना निरूपण करतात, तर हे अत्यंत महत्वपूर्ण असं चरित्र आहे। आणि आजच्या सत्रातील 4थी लीळा आहे, ज्या लीळेमध्ये स्वामी दाय भागवतांना उपाय सांगतात ताप कमी होण्यासाठी। दाय भागवत विनंती करतात की जी मला ताप खूप येतो, तर त्या प्रसंगावर स्वामींनी कोणता उपाय सांगितला त्यांना आणि मग तो उपाय केल्यानंतर त्यांचा ज्वर गेला, हे चरित्र आपण आजच्या सत्रात पाहणार आहोत। या सत्रातील शेवटचं चरित्र आहे देवा शिखा सूत्र त्याग निरूपणे। स्वामींनी रामदेवाला शिखा सूत्राचा, शिखा म्हणजे शेंडी, सूत्र म्हणजे गळ्यातील जानव, याचा त्याग करायला लावलेला आहे। यावर मग काय काय होते, रामदेव कसे उत्तर देतात, बरंच काही घडते। रामदेव अक्षरशः भांडून जातात। देव म्हणतात की रामदेव आम्हाला भांडून गेला असं साधाईसांना सांगतात। तर हेही आपण चरित्र सगळं सविस्तर पाहणार आहोत की नेमकं रामदेव स्वामींना काय म्हणतात। हे सर्व चरित्र तुम्हाला व्यवस्थित समजावून घ्यायचे असतील तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, तरच तुम्हाला सर्व चरित्र व्यवस्थित समजतील। कालच्या सत्रामध्ये मी 2 प्रश्न विचारले होते। आर्य म्हणजे काय, आर्य शब्दाचा अर्थ काय आणि आर्य कोण होते, हा पहिला प्रश्न होता। आणि दुसरा प्रश्न होता साधा कंटक फेडणे या चरित्रातून आपल्याला काय लक्षात येते, असे 2 प्रश्न होते। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 189। तथा रंगमाळिका प्रसंगे प्रतिती पूसणे। तथा म्हणजे त्याचबरोबर जे मागे प्रकरण चालू आहेत, जे आपण कालचे चरित्र पाहिले, त्या चरित्रामध्ये साधाईसांचा उल्लेख आहे, त्या चरित्रांमध्ये साधाईसांचाच उल्लेख आहे, साधाईसांच्या संदर्भातील चरित्र आहेत। आणि जिथे कुठे असे संदर्भ येतात मागच्या चरित्रासोबत, तिथे तथा शब्द असा असतोच, हे लक्षात असू द्या। तर आपण काल चरित्र पाहिलं 187, 188 आणि आज 189 पाहणार आहोत। तर उत्तरार्ध लीळा क्रमांक 187 ची आधी काय होती, शीर्षक काय होतं, तर तथा कंटकू फेडणे, तथा शब्द आला म्हणजे साधाईसाच्या संदर्भातील लीळा आहे। मागच्या चरित्रामध्ये पण साधाईसा आलेले आहेत आणि या साधाईसा असल्यामुळे मग साधाईसाच असावेत असं काही नाही। भटोबास जरी असले, अनुक्रमे 4, 5, 6 लीळा अशा भटोबासांच्या संदर्भातील असतील तर तथा शब्द तिथे पण वापरतात। आणि इथे बघा तुम्ही कालची 187 क्रमांकाची लीळा बघा, कंटकू फेडणे, त्याच्यामध्ये तथा शब्द आहे, कारण त्याच्या अगोदर जी लीळा आहे ती लीळा आहे साधा बिडारा पाठवणे, साधेच्या संदर्भातील आहे। पुढची लीळा कंटक फेडणे, साधेसाच्या पायातील काटा काढला, भटोबासांनी स्वामींनी सांगितलं काढायला, त्यामुळे तथा शब्द आला। पुन्हा त्यानंतर शास्त्रकथन निषेध चरित्र आपण पाहिलं काल, तर त्या चरित्राचं शीर्षक जे आहे त्याच्यामध्ये पण तथा शास्त्रकथन निषेध असा उल्लेख केलेला आहे चरित्रकारांनी। म्हणजेच काय, तर साधाईसाचा संदर्भ आहे इथे। मागच्या चरित्रामध्ये पण साधाईसा आहेत आणि या चरित्रामध्ये पण साधाईसा आहेत, त्यामुळे तथा शब्द आहे। आणि पुन्हा आजचं सत्र जे आपण चालू करणार आहोत यामध्ये पण साधाईसाच आहेत चरित्रामध्ये। तर इथे पण लीळा क्रमांक 189, उत्तरार्ध लीळा क्रमांक 189, तथा रंगमाळिका प्रसंगी प्रतिती पूसणे, इथे पण तथा शब्द आलेला आहे। या चरित्रामध्ये पण साधाईसा आहेत। तर जिथे कुठे असा लागेबंद असतो मागच्या लीळेशी, ज्यामध्ये त्याच भक्ताचा उल्लेख आहे, समोरच्या लीळेमध्ये पण त्याच भक्ताचा उल्लेख आहे आणि त्या भक्ताच्या संदर्भातच ती लीळा आहे, तर तिथे चरित्रकार तथा शब्द वापरत असतात। हे टिप्स कशामुळे देतो मी तुम्हाला, तुम्हाला कधी घरी असं बसून चरित्र वाचावं असं वाटलं तर तुम्हालाही ते लक्षात आलं पाहिजे, म्हणून हे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता बघूया आपण चरित्र। या शीर्षकाचा पहिला अर्थ काय आहे ते पाहूया। तथा म्हणजे त्याचप्रमाणे, कालच्या ज्ञान सत्रात आपण पाहिलं साधाईसांना स्वामींनी शास्त्र सांगितलं, अस्थिपरी सांगितली आणि त्यानंतर लगेच
तथा रंगमाळिका प्रसंगे, रंगमाळिकेच्या प्रसंगामध्ये, रंगमाळिका म्हणजे काय तर रांगोळी टाकत होत्या साधायचा, आणि त्या प्रसंगावर प्रतिती पूछणे, स्वामींनी त्यांना प्रतिती विचारली. कोणती प्रतिती विचारली सर्व सविस्तर आपण समोर चरित्रामध्ये पाहूया. गोसावी विहरुणी बीजे केले, स्वामी विहरणावरून आले, मग मढावरी बीजे केले, मग स्वामी मढावर गेले. साधी सडा घातला, साधायसांनी खाली सडा टाकला. मग अंगणी रंगमाळिका भरिते असती, अंगणामध्ये रंगमाळिका म्हणजेच रांगोळी काढत होत्या साधायचा. गोसावी मढावणी उतरले, साधाच्या पाठीवर श्री करू ठेविला. साधायचा असं वाकून खाली रंगमाळिका म्हणजेच रांगोळी काढत होत्या. स्वामी वरून आले खाली, मढावर गेले होते स्वामी, मढावरून खाली उतरले आणि साधायसांच्या पाठीवर हात ठेवतात स्वामी. सर्वज्ञ म्हणते साधे हो हे काय करीते असा. स्वामी म्हणतात साधे हो हे काय करत आहात बरं तुम्ही, रंगमाळिका भरते असा, रंगमाळिका भरत आहात का. जी जी, साधायसा म्हणतात हो आम्ही रंगमाळिका भरत आहोत. सर्वज्ञ म्हणते या का. स्वामी म्हणतात हे कशासाठी. जी जी गोसावी बीजे करती म्हणून, स्वामी या रस्त्याने येतील तर हा रस्ता चांगला दिसला पाहिजे, सुशोभित रस्ताही राहिला पाहिजे ज्या रस्त्यावरून देव जाणार आहे, म्हणून हे रांगोळी मी टाकत आहे. सर्वज्ञ म्हणजे ऐसे होय. स्वामी म्हणतात ऐसे होय म्हणजे असंच केलं पाहिजे, तुम्ही अगदी बरोबर तुम्ही काम करत आहात. तो भटी म्हणितले, भटोबास म्हणतात जी जी ये येल्लो निकी. भटोबास म्हणतात जी जी ही येल्लो म्हणजे साधायचा, निकी म्हणजे खूपच चांगली आहे. गोसावी यांचा ठाई येते वेळी सडा संमार्जन करी. स्वामींच्या ठिकाणी आली की इथे मग सडा संमार्जन करते. सडा म्हणजे काय, सडा सर्वांना माहितीच असेल, पाण्यामध्ये शेण कालवणे आणि शिंपणे त्याला सडा म्हणतात. संमार्जन कशाला म्हणतात, संमार्जन म्हणजे शेणाने सारवून घेणे. जे जुने घर असतात त्या घरामध्ये चुलीच्या बाजूला जे काही सारवायची जागा असते, चूल सारवून घेतात पांढऱ्या मातीने. आणि जे काही स्वयंपाकघर आहे, पूर्वीच्या काळामध्ये फरशा वगैरे नसायच्या, तर सारवलेलंच घर असायचं, शेणाने सारवून घेणे. सडा कुठे टाकतात, अंगणामध्ये टाकतात. सडा कधीही घरामध्ये टाकत नसतात, सडा हा अंगणामध्ये टाकत असतात आणि सारवण हे घराच्या मध्ये करत असतात. तर हे सडा संमार्जन साधायसांनी केलेलं आहे. आणि भटोबास हेच सांगत आहेत की स्वामींच्या ठिकाणी साधायसा आली की स्वामींच्या ठिकाणी ती सडा संमार्जन करते, चोख रंगमाळिका भरते म्हणजे रांगोळी काढते. श्री प्रभूच्या दर्शना जाय त्यावेळी ते सडा संमार्जन करी. आणि ज्यावेळेस साधायचा श्री प्रभू महाराजांच्या दर्शनाला जाते तिथे पण सडा टाकते, संमार्जन करते म्हणजे सारवून घेते आणि चौक रंगमाळिका भरी म्हणजे अंगणामध्ये छानपैकी चांगली रांगोळी टाकते. इथपर्यंत साधायसांना पण फार छान वाटत होतं की भटोबास माझी स्तुती करत आहे. साधायसांना बरं वाटत होतं. पुढं काय होते नेमकं हे पाहण्यासारखं आहे. दादोसांच्या ठाया जाये ते वेळी तेथ सडा संमार्जन करी. जोपर्यंत भटोबासांनी स्वामींच्या जवळ आल्यानंतर साधायसा काय करते हे सांगितलं, श्री प्रभू महाराजांच्या ठिकाणी रुद्रपूरला गेल्यानंतर काय करते हे सांगितलं, तोपर्यंत साधायसांना पण छान वाटत होतं. आणि जेव्हा दादोसांचं नाव काढलं तेव्हा साधायसांना ते काही पटलं नाही. ते समोर येणार काय होते ते, हे नावच काढायची गरज नव्हती दादोसांचं. साधायसाचा भाव कसा आहे त्या रामदेवावर हे स्वामींना कळण्यासाठी केलेलं आहे बरं का भटोबासांनी. एका अर्थाने हे चांगलंच झालेलं आहे, परंतु साधायसाच्या मनाने हे असं भटोबासांनी म्हणायला नाही पाहिजे होतं, हे साधायसाचं म्हणणं होतं बरं का. तर दादोसांच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे पण सडा संमार्जन करते, चौक रंगमाळिका भरते. साधायसा अशी आहे. तो साधी म्हणी म्हणितले, साधायसा मनातल्या मनात म्हणतात कैसा हा नागदेव सदा कदा गोसाविया पुढा माझा घालू घाली. हा नागदेव कसा विचित्र आहे, प्रत्येक वेळेस स्वामी समोर एकदम माझी चव घालून टाकतो, सगळा पचका करून टाकतो माझा. सदा कदा म्हणजे कधीही, सदा सर्वदा स्वामींपुढं माझा घालू घाली म्हणजे माझी जे काही देवापुढं पत आहे ते सर्व घालून टाकते, सर्व पचका करून टाकते. मग सर्वज्ञ म्हणितले, स्वामींना कळाले हे सर्व. आणि मग स्वामी काय म्हणतात, साधे हो श्री प्रभूवरी येथ महात्म्यावरी कैसी बुद्धी असे. लगेच मग स्वामींनी प्रश्न केला, श्री प्रभूंवर येथ म्हणजे आमच्यावर आणि महात्म्यावर म्हणजे दादोसावर तुमची बुद्धी कशी आहे. हा प्रश्न कशामुळे विचारला, कारण गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी, स्वामींच्या ठिकाणी आणि दादोसांच्या ठिकाणी या साधायसाची सारखीच प्रतीती दिसत आहे.
कारण सारखंच वर्तन करत आहे. ही तिघांच्या ठिकाणी गेले की सडा समार्जन करते, सेवादास्य करते, रंगमालिका टाकते आणि त्यामुळे स्वामींनी हा प्रश्न विचारलेला आहे. ऐसे सांगावे म्हणजे हे सांगा बरं तुम्ही, तुमची प्रतिती तुमची बुद्धी कशी आहे आमच्या तिघांवर, गोविंदप्रभू महाराजांवर, आमच्यावर आणि दादोसांवर. एरवी हे जाणत असे. एरवी म्हणजे तुम्ही जरी नाही सांगितलं तरी तुमच्या वागण्यावरून आम्हाला समजलेलं आहे तुमची प्रतिती कशी आहे. जी जी गोसावी परमेश्वर श्री प्रभू ते आकाश. साधेसाने किती सुंदर उत्तर दिलं बघा. साधेसा म्हणतात जी जी गोसावी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे परमेश्वरू म्हणजे परमेश्वर आहेत. श्री प्रभू ते आकाश. श्री प्रभू महाराज कसे आहेत तर ते आकाश आहेत. आकाश कसं आहे तर निर्गुण आहे. कशामुळे निर्गुण म्हणत आहे मी? आकाशामध्ये कितीही ढग येऊ द्या, कितीही विजेचा कडकडाट होऊ द्या, कितीही मुसळधार पाऊस पडू द्या, कधी या ढगांनी आकाशाला ओलं केलं का? आकाश लिंपायमान नाही कशामध्ये. आणि एवढं सुंदर उदाहरण इथे साधेसाने दिलेलं आहे की श्री प्रभू महाराज हे आकाश आहेत म्हणजे निर्गुण आहेत. कशामध्येही लिप्त नाहीत ते, ना रजवासना, ना तम वासना, ना सत्व वासना. तर श्री प्रभू महाराज हे स्वतःच्या निर्गुण सत्वामध्ये रममाण आहेत, स्वतःच्या आनंदामध्ये रममाण आहेत. तर असं इथे साधेसा म्हणतात. रामू आमचा सोयरा तेणे तुके से पोटी गोमटे सुदले म्हणून तयाचा तुला ऐसा लोभू. आणि या रामदेवावर दादोसावर कशी बुद्धी आहे तर साधेसा म्हणतात हा रामू म्हणजे दादोस आमचा सोयरा आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी आम्हाला गोमट झालेला आहे म्हणून थोडासा लोभ त्याच्या ठिकाणी आमचा आहे, थोडीशी आवडी आहे आमची त्याच्या ठिकाणी. मग सर्वज्ञ म्हणतील साधे हो हे जैसे म्हणतील तैसेची. स्वामी साधेसाना म्हणतात तुम्ही जसं म्हणालात तसंच आहे. श्री प्रभू महाराज हे निर्गुण आहेत, आम्ही तर परमेश्वर अवतार आहोत. आणि श्री प्रभू महाराज निर्गुण ब्रह्म ऐसे जाणीजे हो. स्वामी म्हणतात साधेसाना की श्री प्रभू महाराज हे निर्गुण ब्रह्म आहेत. महात्मा तो तुमचा सोयरा, महात्मा तो तुमचा सोयरा आहे. त्याने तुमचा पोटी तुले ऐसे गोमटे सुधरे म्हणून त्याचा तुला ऐसा लोभ करा तोही नक्की जय हो साधे हो. स्वामी म्हणतात साधेसांना रामदेव तुमचा सोयरा आहे, त्याच्याकडून तुम्हाला काही गोमट झालेलं आहे म्हणून तुम्ही त्याचं लोभ करता, तर तेवढा लोभही तुम्ही करायला नाही पाहिजे. मग गोसावी मडा तू विजय केले. आणि हे ऐकल्यानंतर स्वामी मडामध्ये निघून जातात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 190. वैराग्य मिरवू आवडे हाही एक विकारची. वैराग्य मिरवू आवडणे हा एक विकारच आहे असं स्वामी इथे सांगतात. कोणाला निरूपण करतात समोर पाहूया. डोमेग्रामी अवस्थान गोसावी यांचा ठाई हिवाळा उद्याचे माती काम होत होते. डोमेग्रामला अवस्थान होतं स्वामींचं. स्वामींच्या ठिकाणी काही मातीकाम होत होतं. भक्तजन मातीकाम करत होते. दिवस हिवाळ्याचे होते आणि त्यामुळे सी वाजत होते म्हणजे खूप थंडी वाजत होती. साहजिकच आहे. आता हे चरित्र आपण सर्व डोमेग्रामचे पाहत आहोत. डोमेग्रामला एवढी मोठी गोदावरी नदी वाहते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये किती थंडी पडत असेल तुम्हीच विचार करा. 800 वर्षापूर्वी भयंकर थंडी होती. त्याने भक्तजनाशी व्यापारू होवेना आणि त्यामुळे भक्तजनांना काय व्यापार करता येत नव्हता, कारण हाताचे पायाचे बोट एकदम ताठरून गेलते. हाताने पायाने काम करणंही सोडून दिलं होतं. एवढे तट झाले होते बोट, हातापायांना मुंग्या आलेल्या होत्या. व्यापार होत नव्हता आणि भट व्यापार करू लागले. भटोबास काही मागे हटायला तयार नाही. भटोबास जोरात काम करत होते, व्यापार करत होते. नाथोबाई म्हणते नागदेया तू कैसा काही हिवसी ना. नाथोबा म्हणतात नागदेया तुला कशी काय थंडी वाजत नाही बरं, आम्हाला तो खूप थंडी वाजत आहे. तो भटी म्हणितले. भटोबास म्हणतात आम्ही वैरागी कायसी आहिव. भटोबास म्हणतात आम्ही वैरागी माणसं आहोत, आम्हाला कशाची थंडी वाजणार आहे, नाही वाजणार थंडी आम्हाला. यावरी सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात वानरिया पोराजीवासी वैरागी मिरवू आवडे हा एक विकारूची किंगा. स्वामी म्हणतात वानरिया तुम्ही जे म्हणत आहात आम्ही वैरागी आहोत, हे वैरागी मिरवणं पण हा एक प्रकारचा विकार आहे. यावरी भट म्हणितले. यावरी भटोबास म्हणतात जी जी निर्विकार तो कवण. भटोबास मग विचारतात स्वामींना जी जी मग निर्विकार कोण आहे बरं. जर सर्वांच्या ठिकाणी विकार आहे, तुम्ही म्हणतात की वैरागी मिरवणं ही एक विकारच आहे, तर निर्विकार कोण आहे मग. सर्वज्ञ म्हणते वानरिया पोरू जीव विकारा वेगळा केवळाही झालाची नाही. स्वामी म्हणतात वानरिया पोर जीव म्हणजे पोरका असा जीव हा कधी विकारा वेगळा झालेलाच नाही. मा तू काय ते या वेगळा अससी. स्वामी म्हणतात अरे ही जी जीव जात आहे ती कधीही विकारा वेगळी होऊच शकत नाही. आणि
तू काय त्या वेगळा असशी, म्हणजे तू काय त्या जीवजातीच्या वेगळा आहेस का? तू जीवजातीतलाच आहेस, तूही एक जीव आहेस आणि जीव कधीही विकारा वेगळा होत नाही. त्यामुळे तू प्रश्नच विचारू नको की निर्विकार कोण आहे. हो का जी भटोबास म्हणतात ठीक आहे. तर इथे विकार हा शब्द जो वापरलेला आहे स्वामींनी, याचा जो अर्थ केलेला आहे हा फार व्याप्तीचा अर्थ आहे. नाहीतर विकार म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटते विषय वासना ज्यांच्या मनामध्ये येतात, रज वासना ज्यांच्या मनामध्ये येतात तेच आहेत का? ते तर आहेतच. त्या व्यतिरिक्त भरपूर असं काही आहे जे विकारामध्ये मोडल्या जाते. ज्यांच्यामध्ये रजवासना आहे, विषय वासना आहे, ते तर विकारी आहेतच, त्यांच्या मनामध्ये विकार आहेच. परंतु या चरित्रामध्ये जे स्वामी सांगत आहेत या विकार शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. विषय वासना, रजवासना तर आलीच, त्याच्यामध्ये व्याप्ती फार मोठी आहे. कशी व्याप्ती आहे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. विकार हा जो शब्द आहे हा फार व्याप्तीचा आहे, म्हणजे फार या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ आपण एका वैद्याचं उदाहरण घेऊया. वैद्य म्हणजे आताच्या भाषेत, म्हणजे आंग्ल भाषेत सांगायला गेलं तर डॉक्टर. मराठीमध्ये डॉक्टरांना वैद्य असं बोलतात. परंतु आताच्या डॉक्टरांना जर तुम्ही वैद्य म्हणालात तर त्यांना असं वाटेल की मला शिवीच दिली का. जे काही असतील लिबरल त्यांना असं वाटते की वैद्य म्हटलं म्हणजे आम्हाला एक प्रकारची शिवीच आहे का. तर असं आपल्याला त्याची काही घेणं नाही. आपण सरळ आपल्या उदाहरणाकडे जाऊया. तर वैद्य जो असतो, आताच्या भाषेत सांगायला गेलं तर डॉक्टर, तर हे जे डॉक्टर असतात, कोणता पोटाचा स्पेशलिस्ट असतो, कोणता हृदयविकाराचा असतो. आता विकार शब्द आलाच इथे. पोट विकार, हृदय विकार असतात की नाही, मनोविकार असतात की नाही. तर इथे विकार शब्दाचा अर्थ काय? पोट विकार तज्ञ. तुमचं जे पोट आहे याच्या ठिकाणी विकार झालेला आहे. म्हणजेच काय, पोटाने ज्याप्रमाणे काम करायला पाहिजे होतं त्याने काम करणं सोडून दिलं. बद्धकोष्ठता वाढलेली आहे, पित्त वाढलेलं आहे, आंबट ढेकरे येतात, बरेच काही रोग असतात पोटामध्ये पण. तर पोटाने काम करणं सोडून दिलं, विकृत झालेलं आहे पोट. ज्याप्रमाणे त्याने व्यवस्थितपणे साचेबद्धपणाने अन्न जिरवण्याचं काम करायला पाहिजे होतं, मोठी आतडी, छोटी आतडी, या सर्वांनी जे काही अन्न पचवण्याचं काम करायला पाहिजे होतं ते काम त्यांनी सोडून दिलं किंवा मग कमी प्रमाणात करत आहेत. तर याच्यामुळे काय झालं तर विकार उत्पन्न झाला आपण बोलतो. म्हणजे पोटाने किंवा लिव्हरने ज्या प्रमाणात काम करायला पाहिजे होतं ते काम करणं त्यांनी सोडून दिलं, ते विकरले, म्हणून विकार उत्पन्न झाला तिथे. पोट विकार त्यालाच म्हणतात. हृदय विकार बघून घ्या. हृदयाने व्यवस्थित काम करणं सोडून दिलं. हृदय अनसारखेपणाने काम करायला लागलेलं आहे. अनसारखेपणा म्हणजे ज्या प्रमाणात हार्टबीट पडायला पाहिजे त्या प्रमाणात नाही, काहीतरी वेगळं वर्तन चालू आहे हृदयाचं, तर त्याला आपण म्हणतो त्याला हृदय विकार झालेला आहे. लवकरात लवकर त्याची तपासणी व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. तर हे दोन उदाहरणं तुम्हाला दिली मी. मनोविकार तज्ञ बघा, ज्याच्या मनामध्ये विकार आलेले आहेत. मनोविकार म्हणजे वेड्यासारखं वागतो, कसंही बोलणं, कसंही उठणं बसणं, कोणाला कधी आलं मनात की मारणे. तर विकृत झालेलं आहे, मन विकृत झालं, हृदय विकृत झालेलं आहे, आपलं जे पोट आहे, जे काही लिव्हर असेल तेही विकृत झालेलं आहे. काम करणं व्यवस्थितपणे सोडून दिलं त्यांनी, यालाही विकारच म्हणतात. जे विकरले, जे काम करायला पाहिजे ते करत नाहीत, भलतसलतच काम करायला लागले, त्यालाही विकारच बोलतो आपण. हे या 3 उदाहरणावरून आपल्याला समजण्यात आलेले आहे. हे या 3 उदाहरणावरून आपल्याला समजलंच असेल. तर इथे जे स्वामी म्हणत आहेत की विकारा वेगळा जीव केवळाही झालाची नाही, तर इथे स्वामींना हे सांगायचं आहे, हे जे व्याप्तीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला हाच अर्थ देवांना अभिप्रेत आहे इथे. आता समजा उदाहरण घ्या, एखादा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये विकार वासना येत नाही, रज वासना येत नाही, विषय वासना नाही त्याच्या मनामध्ये, मग तो निर्विकार झाला का? नाही, कारण देव तर म्हणतात जीव विकारा वेगळा केवळाही झालाची नाही. मग आता त्याच्या ठिकाणी विकार कोणते आहेत? एखादा संत आहे, साधू आहे, तोही विकारा वेगळा झालाच नाही. एखादा महंत आहे, मोठा आमण्याचा महंत असेल, तोही विकारा वेगळा झालेलाच नाही. कशामुळे? कारण स्वामींचं वचन आहे जीव विकारा वेगळा केवळाही झालाची नाही. इथे भटोबा जर विकाराचे वेगळे झाले नाही तर कोणते आमण्याचे महंत विकाराचे वेगळे होणार आहेत? नाही. तर मग विकार काय असतो? स्वामींना इथे काय म्हणायचं आहे? तर आपण एक असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या साधूला, एखाद्या संताला, एखाद्या महंताला शिष्य परिवार नाही, कोणी पटकर टाकायला नाही, पटकर उचलायला नाही. त्याच्या मनामध्ये इच्छा आहे एखादा शिष्य मला भेटावा, पटकर टाकायला एखादा शिष्य असावा, एखादी गाडी असावी मला फिरायला, गाडीवर ड्रायव्हर असावा. हे जे मनामध्ये इच्छा निर्माण झाल्यात, तुमचं मन विकारलं, यालाही विकार म्हटलेला आहे. विकार या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. तुम्हाला एखाद्या दिवशी काहीच नाही, पटकर सोडून द्या, शिष्य परिवार सोडून द्या, काहीच वाटत नाही तुम्हाला,
एखाद दिवशी बसल्या बसल्या असं वाटलं की आज पुरणाची पोळी खायला मिळाली असती तर बरं झालं असतं. विकरणं तुमचं मन, झाले तुम्ही विकारी. मन तुमचं अनसारखे होणे, परमेश्वराचं ध्यान करणे, परमेश्वराचं स्मरण करणे हे सोडून देऊन तुमचं मन दुसरीकडे गेलं, अनसारखे झालं मन तुमचं, तरीही तुम्ही विकरलात. त्याला विकार म्हणतात. भटोबास जर विकारा वेगळे झाले नाही तर कोण विकारा वेगळं होणार आहे? कोणीच होऊ शकत नाही. स्वामींनी स्पष्ट सांगितलं, जीव कधीही विकारा वेगळा होऊ शकत नाही. परंतु तो विकार कसा आहे, स्वामींना काय अभिप्रेत आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलंही असेल अशी अपेक्षा आहे. तर पुढच्या चरित्राकडे वळूया आपण. उत्तरार्ध लीळा क्रमांक 191. मृतिका पिंडू ग्रहणी विकार ज्ञान. मृतिकेचा म्हणजे मातीचा, पिंड म्हणजे गोळा, ते ग्रहणी म्हणजे घेतला असताना विकार ज्ञान देव करून देतात. एकूदी गोसावियांचे उद्याचा पूजावसर झाला. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. गोसावियांची पट्टी शाळेवर आसन असे. स्वामींना पट्टी शाळेवर आसन होतं. माती काम होत असते, माती काम होत होतं. लखुबाईसे पेंड देत असती. लखुबाईसा चिखलाचा पेंड देत होत्या. भट पेंड वाहत होते, भटबास पेंड वाहत होते. मग एकू पेंडू घेतला आणि सर्वज्ञ देवाने हा पेंडू विकारे घेतला. एक पेंड म्हणजेच चिखलाचा गोळा भटबास घेतात आणि स्वामी म्हणतात लगेच, स्वामी काय म्हणतात, वानर्या हा पेंडू विकारे घेतला का? हा जो पेंड तुम्ही घेतलेला आहे तो विकाराने घेतलेला आहे असं स्वामी म्हणतात. मी जे तुम्हाला अर्थ सांगितला मागच्या चरित्रामध्ये, जो व्याप्तीचा अर्थ विकार या शब्दाचा सांगितला, त्या अर्थाला दुजोरा इथे देव देत आहेत. मी जो अर्थ सांगितला त्या अर्थाला स्वामींनी इथे दुजोरा दिलेला आहे. स्वामी काय म्हणत आहेत, मातीचा पेंड म्हणजेच जे चिखलाचा पेंड होता तो जो पेंड तुम्ही घेतलेला आहे तोही विकाराने घेतलेला आहे. म्हणजे बघा व्याप्ती किती मोठी आहे. काम करत असताना पण मनामध्ये काही उल्लेख आला काम करत असताना तर तेही विकारामध्ये गणल्या जाते. जी जी ते गोसावी जाणत असती की, जी जी ते स्वामी जाणतात की मी कशाला विकार मनामध्ये आणू असं भटबास म्हणतात. ऐसे ही एक सूक्ष्म विकार असती किंगा. स्वामी म्हणतात भटबासांना की असे सूक्ष्म विकार पण असतात जे आपले आपल्या उपलब्धीना, जे तुम्हाला समजू पण देत नाही परंतु मनामध्ये विकार तर येतात. मग भटा कळले, मग भटबासांना ते सर्व व्यवस्थित कळलेलं आहे. मग संकले, आणि मग इथे भटबास संकोचतात मनामध्ये आणि स्वामींचे निरूपण ऐकून घेतात. तर मातीचं ढेकूळ घेताना पण मनामध्ये काही वेगळे विचार आले तरी पण त्याला विकार असं बोलतात. स्वामींनी इथे भटबासांना सांगितले की तुझ्या मनात विकार आला तर स्वामींच्या सन्निधानामध्ये भटबास होते आणि स्वामींच्या सेवादास्य करताना पण ते विकरल्या जात आहेत. तर मग बाकीचे विकरणार नाहीत हे काही सांगायची गरज आहे का? मग तो विकार वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असू शकतो. विषय वासना किंवा रजवासना असेलच असं नाही, तर वेगळ्या प्रकारचे विकार असू शकतात. तर आता पुढच्या चरित्राकडे वळूया आपण. उत्तरार्ध लीळा क्रमांक 192. दाई भागवता करवी ओटे या चुना पिटवणे. दाई भागवतांना स्वामींनी चुना पिटायला लावला. चुना पिटणे म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण नवीन बांधकाम चालू असताना प्लास्टर मारून घेतो भिंत चोपडी दिसावी म्हणून, तर जुन्या काळामध्ये चुना मारायचे. आता सिमेंटचा वापर करतात, जुन्या काळामध्ये चुना लावायचे. तर इथे चुना पिटवणे म्हणजे काय, तर चुन्याचं प्लास्टर देवाने करायला लावलं. राजमढातील ओट्याला, राजमढामध्ये जो ओटा आहे डोमेग्रामच्या त्या ओट्याला चुना पिटायला लावला, म्हणजे चुन्याचं प्लास्टर करायला लावलेलं आहे स्वामींनी दाय भागवताला. दाय भागवती गोसावी याते विनिविले, जी जी माझा जरूर जायची ना. दाई भागवत स्वामींना विनंती करतात की जी जी माझा ज्वर जो आहे म्हणजेच मला जे ताप येत आहेत ती काय कमी होतच नाही. सर्वज्ञ मित्रे या ओट्या चुना पिटा. स्वामी म्हणतात या ओट्याला चुना पिटा, मा तुमचा जरूर जाईल, तुमचा जोर निघून जाईल. मग तेही राजमढाच्या ओट्याची चुना पिटीला. मग दाई भागवतांनी त्या राजमढातील ओट्याला मस्त चुना मारला, एकदम छानपैकी ओटा तयार केला. मग त्याचा ज्वर गेला, मग त्यांचा ज्वर गेला. उत्तरार्ध लीळा क्रमांक 193. देवा शिखासूत्र त्याग निरूपणे. स्वामींनी देवाला म्हणजे रामदेवाला शिखासूत्राचा त्याग करा असं निरूपण केलेलं आहे. शिखा म्हणजे शेंडी, सूत्र म्हणजे जाणव, याचा त्याग करा असं स्वामींनी रामदेवाला सांगितलेलं आहे. आणि याच प्रसंगावर दादोस काय काय बोलतात देवाला एकदा ऐकून घ्या तुम्ही पण. एकुदी सर्वज्ञ म्हणते महात्मे हो शिखासूत्राचा त्याग करा येथ अनुसरा. एके दिवशी स्वामी रामदेवाला म्हणतात महात्मे हो, हे जी तुमची शेंडी आहे काढून टाका, गळ्यातील जाणव आहे तेही काढून टाका आणि आमच्या ठिकाणी अनुसरण घ्या. रामदेव म्हणतात नाजी हे मज न व्हावे. रामदेव म्हणतात माझ्याकडून हे काय असं होणार नाही. सर्वज्ञ म्हणजे तरी विवाह करा, तर मग असंच राहण्यापेक्षा लग्न करा. नाजी मज हेही न व्हावे, मला लग्न पण करायचं नाही, हेही माझ्याकडून होत नाही असं रामदेव उत्तर देतात. सर्वज्ञ म्हणजे तरी येथोनी जा. स्वामी म्हणतात मग तुम्ही आमचं काहीच ऐकत नाही तर निघून जा आमच्यापासून.
हो काजी. रामदेव म्हणतात ठीक आहे. मग गेले रामदेव, निघून गेले. असा जीव असतो बघा. देवाचं म्हटलं करावं असं वाटत नाही. निघून जा म्हटलं, हा जीव म्हणेल ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही निघून जातो. परंतु देवा तुम्ही म्हटलेलं आम्ही कधीच करणार नाही, हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते. मग साधे गोसाव्याच्या दर्शना आली. मग साधायचा स्वामींच्या दर्शनाला येतात. रामदेव गेले आणि लगेच साधायचा दर्शनाला आलेले आहेत स्वामींच्या. गोसाव्यासी दंडवते घातले, श्री चरणा लागली. स्वामींना साष्टांग दंडवत घातले. साधायसांनी पाया पडली. सर्वज्ञ म्हटले, हे काही साधे हो, महात्म्याची शिष्टाई आली ती. साधायसांना स्वामी म्हणतात, का हो महात्म्याची शिष्टाई करायला आलात का तुम्ही इथे? साधायसांना माहितीच नव्हतं काय प्रसंग घडला अगोदर ते. जी शिष्टाई काय सी जी, कशाची शिष्टाई आहे मला काही माहिती नाही, असं साधायसा उत्तर देतात. सर्वज्ञ म्हणितले, येथोनी महात्मे याते ऐसे म्हणितले. स्वामी म्हणतात, आम्ही महात्म्याला असं म्हटलो. कोणाला? रामदेवाला. महात्मे हो, शिकासूत्राचा त्याग करा, येथ अनुसरा. स्वामी म्हणतात, आम्ही महात्म्याला असं म्हटलो की तुमची शेंडी काढून टाका आणि गळ्यातलं जानव काढून टाका आणि आमच्या ठिकाणी अनुसरण घ्या. ना हे मज नव्हवे. रामदेव आम्हाला म्हटले की ते आमच्याकडून होणार नाही. मग स्वामी म्हणतात, आम्ही असं म्हटलो तरी विवाह करा, तर मग लग्न करा. ना हे ही मज नव्हवे, हे माझ्याकडून होणार नाही असं रामदेव म्हणाले आम्हाला. तर मग नंतर स्वामी म्हणतात साधायसांना की आम्ही त्यांना असं म्हटलो की आमच्यापासून निघून जा. हो काजी. लगेच रामदेव हो काजी म्हटले आणि निघून गेले. तो येथ भांडवणी गेला. अशा प्रकारे आम्हाला तो भांडून गेलेला आहे इथून. हा नववे गुडघा कापत असे. हे बघा आमचा गुडघा आता हे कापत आहे असं आम्हाला बोलून गेला तो. म्हणजे आम्ही म्हटलं ते तर ऐकलंच नाही आणि निघून जा म्हटलं तर ते बरोबर ऐकलं त्याने. सर्वज्ञ म्हणजे सेवाळले खडक असे ते आवरी पाव देवोची नाही ऐसाही दिजे तरी निसरवणी पाडी. मग स्वामी म्हणतात, शेवाळलेल्या दगडावर कधीही पाय देऊ नये. शेवाळलेला खडक असेल त्याच्यावर कधीही पाय देऊ नये. जिथे पाणी सतत वाहते तिथे शेवाळ येत असते हिरवं हिरवं, आणि त्याच्यावर जर पाय दिला तर माणूस घसरून पडत असते, बरोबर की नाही? तर त्याप्रमाणे देव इथे उदाहरण देत आहेत, दृष्टांत देत आहेत शेवाळलेल्या खडकाचा. तर स्वामी म्हणतात, जे शेवाळलेलं खडक असते त्याच्यावर पाय देऊ नये माणसाने. पाय जर दिला तर असा घसरून पडतो माणूस, असा आपडतो जोराने. ती गुडघे कोपर झांजरती. गुडघे आणि कोपरे झांजरतात. तैसे तामसा प्रति बोलोची नाही. त्याप्रमाणे तामस व्यक्तीला काही असं बोलूच नाही. ऐसा ही बोली जे तरी दुःखातेची देई. आणि असंच आपण बोललोच त्याला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर तो व्यक्ती आपल्याला दुःखच देणार, सुख कधीही देणार नाही, आपलं कधीही ऐकून घेणार नाही. तसा हा रामदेव तामस आहे. आम्ही त्याला बोललो, त्याने आमचं ऐकलं नाही. साधी म्हणते, हे काय झाले रामासी. साधेसांना राग येतो, हे काय झालं असं आमच्या रामाला. गोसाव्यासी कैसा भांडवणी गेला. स्वामींना कसा भांडून गेला हा. मग मागुते साधे गेली. मग परत साधायसा गेली. मग निघता सर्वज्ञ म्हणते, साधायसा निघत होत्या. लगेच स्वामी साधायसांना म्हणतात, साधे हो महात्मा भेटेल तरी ते ऐसे म्हणावे. स्वामी साधायसापाशी निरोप देतात की असं असं त्या रामदेवाला म्हणा. काय म्हणा? येथोनी बोलाविले असे, आम्ही बोलवलेलं आहे असा निरोप द्या त्या रामदेवाला. हो काजी. साधायसा म्हणतात ठीक आहे. मग साधे गेली, हे काही झाले तुझं रामा. गोसाव्यासी कैसा भांडवणी आलासी. साधायसा बिडारावर गेल्या. रामदेव तिथं बसलेलेच होते. साधायसा रामदेवाला म्हणतात, हे काही झाले तुझं रामा. हे असं काय करून आला तू रामा? असं काय झालं तुला? तू असं स्वामींना भांडून आलास? असं साधायसा रामदेवाला म्हणतात. जाई तू ते गोसावी बोलाविले असते. साधायसा म्हणतात, जा बरं, तुला स्वामींनी बोलावलेलं आहे. हा होय की मी रामू. स्वामी मनामध्ये काहीही किंतु परंतु न ठेवता की याने माझं ऐकलं नाही असं काही मनात आणत आहेत देव, आणि सरळ सांगतात साधायसांना की त्याला बोलावून घेऊन या, त्याला निरोप द्या आम्ही बोलावलं म्हणून. स्वामींनी इथे उदारता दाखवलेली आहे, मोठं मन केलेलं आहे स्वामींनी. मोठं मन स्वामींना करण्याची आवश्यकताच नाही, स्वामींचं मन आहेच मोठं. तर स्वामींनी मोठ्या मनाने सांगितलेलं आहे की रामाला पाठवून द्या, आम्ही बोलवलेलं आहे असं सांगा. आता या रामदेवाला समजायला पाहिजे की देवाने मोठेपणा दाखवलेला आहे, तर गपचूप जावं. हा रामदेव काय बोलतो बघा. हा होय की मी रामू म्हणून बाहे आपली. काय म्हणतो रामदेव? हा होय की मी रामू. बघा माझी श्रेष्ठता किती आहे, मी किती मोठा आहे की देवाने मला बोलवलं म्हणून बाहे आपळली. बाहे आपळली म्हणजे काय? जसे पहिलवान लोक आखाड्यामध्ये उतरतात आणि बाहे म्हणजे जे दंड असतात ते दंड थोपटतात असे कुस्ती खेळण्याच्या अगोदर, तर त्या दंड थोपटण्याला बाहे आपळली असं बोलतात. असे बाहे आपळले त्या रामदेवाने. खरंच बाहे आपळण्याची गोष्ट होती का? याला लाज वाटायला पाहिजे होती की बा देवाचं आपण ऐकलं नाही, निघून आलो. जा म्हटले की निघून आलो आपण. देवानेच मोठेपणा दाखवलेला आहे, बोलावून घेतलेला आहे. एवढी देवाने कृपा केलेली आहे आपल्यावर. आपण निघून आलो तरी देव बोलवत आहेत. हे देवाची कृपा आहे आपल्यावर, उपकार आहेत असं म्हणून गपचूप विनम्रतेने जायला पाहिजे. तर हा गडी इथे बाहे आपलत बसलेला आहे की बघा मी किती मोठा आहे, श्रेष्ठ आहे. तर जीवाची गती अशी आहे
इथे रामदेव म्हणून समजू नका तुम्ही आम्ही पण असेच वागलेलो आहोत परमेश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये. चक्रधर स्वामी नसतील कदाचित, दुसरे कोणते ईश्वर अवतार असतील, परंतु अशा ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये असताना पण आपण असेच अवगुण केलेले आहेत, म्हणून आपल्याला खितपत असं पडावं लागलेलं आहे. आणि काय माहिती पुढे अजून आपल्याला काय काय दिवस बघायचे आहेत. एवढा मोठा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहिलाच आपण, किती आपल्या जवळचे माणसं गेलेत हेही पाहिलं आपण, भरपूर दुःखही पाहिलं आपण या समाजामध्ये. अजून काय काय दुःख पाहायचे आहेत भविष्यामध्ये आपल्याला काहीही माहिती नाही. आणि म्हणून आपण अशा या कलियुगामध्ये पडलेलो आहोत, जिथे जीवाचा वैरी झालेला आहे. त्या चायना सारख्या देशाने एवढा मोठा बायोकेमिकल वेपनचा वापर केलेला आहे. एक जैविक शस्त्र आपण म्हणू शकतो हे कोरोना व्हायरस त्याने जे लॅबमध्ये तयार केला आणि पूर्ण दुनियेमध्ये पसरवला. याला बायोकेमिकल वेपन असं बोलतात, जैविक शास्त्र असं बोलतात. असे किटाणू तयार करतात ते लोक लॅबोरेटरीमध्ये, आणि ज्या देशाशी यांचं वैर आहे तिथे ते जीवाणू नेऊन टाकायचा आणि मग तिथले लोक आपोआप मरून जातात, जसे कोरोनामध्ये मेले. ना बंदुकीची गरज, ना बंदुकीच्या गोळीची गरज, ना कोणत्या तोफांची गरज, ना कोण्या लढाऊ विमानाची गरज, कशाचीच गरज नाही. बॉम्ब, तोफ, गोळे काहीच गरज नाही, आपोआप माणसं मरून गेली. आणि तरी पण आपले काही लोक चायनाचेच मोबाईल वापरतात. सर्वांना करबद्ध विनंती आहे, सर्वांना करबद्ध प्रार्थना करत आहे मी की कृपया भविष्यामध्ये कधीही चायनाचे मोबाईल वापरू नका. चायनाचे मोबाईल कोणते कोणते आहेत? शाओमीचे 3 ब्रँड आहेत, MI, रेडमी आणि पोको. हे 3 मोबाईल जे आहेत ते चायनाचे आहेत. हे जे 3 मोबाईल आहेत ते चायनाचे आहेत, शाओमी कंपनीची. ही एक कंपनी झाली चायनाची. दुसरी कंपनी आहे BBK इलेक्ट्रॉनिक्स. तुम्ही कधी नावच ऐकलं नसेल BBK इलेक्ट्रॉनिक्स, कारण BBK इलेक्ट्रॉनिक्स नावानं कोणताही मोबाईल नाहीच अस्तित्वात. तर BBK कंपनी जी आहे ती मोबाईल या नावाने तयार करतच नाही, तिचे वेगळे वेगळे नाव आहेत. रिअलमी मोबाईल तुम्ही ऐकला असेल, हे BBK इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचं प्रोडक्ट आहे. तुम्ही विवो नाव ऐकलं असेल, हे विवो पण BBK इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचं प्रोडक्ट आहे. तुम्ही ओप्पो ऐकलं असेल, ओप्पो कंपनी पण BBK इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी आहे, जी चायनाची कंपनी आहे. OnePlus मोबाईल ऐकले असतील तुम्ही, तर OnePlus पण BBK इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचं प्रोडक्ट आहे. आणि BBK इलेक्ट्रॉनिक्स या सर्व ब्रँडची मदर कंपनी आहे. आणि हे BBK इलेक्ट्रॉनिक्स चायनाची आहे. तर ह्यापैकी कोणताही मोबाईल तुम्ही वापरू नये. मग टेक्नो असेल, इन्फिनिक्स असेल, हे पण हाँगकाँगचे आहेत. आणि हाँगकाँग हे चायनाचाच एक भाग आहे, अंडरटेकिंग आहे चायनाच्या. तर जेवढा काही पैसा हाँगकाँगमध्ये गेला म्हणजे चायनामध्ये गेला असं समजून घ्या, कारण त्या हाँगकाँगवर आधिपत्य चायनाचंच आहे. तर ह्या लोकांचे मोबाईल घ्यायचे नाही. तुम्ही विचार करा, तुम्ही त्या कंपनीचे मोबाईल घेणार, तो पैसा चायनामध्ये जाणार. अहो चायनामध्ये ते लोक शिदडं सोडत नाही खायचे, शिदडं खातात, सापाचे मुंडके तोडतात, विषारीचे साप असतात त्यांचे मुंडके तोडतात आणि बाकीचं अंगावरचं मांस काढून खातात. डुकरं सोडत नाही, अहो कुत्र पण सोडत नाहीत आणि मांजर पण सोडत नाही, उंदराचे पिलं पण सोडत नाही. हे सर्व खातात. कोणाच्या पैशावर? तुम्ही जे चायनाचे मोबाईल घेतलेत त्यांचा मुनाफा सर्व चायनामध्ये जातो आणि त्या पैशावर हे उंदराचे पिलं खाणार, मांजराचे पिल्लं, डुकराचे पिल्लं, डुकरं खाणार, कुत्रे खाणार, शिदडं खाणार, हे सर्व खायचं काम ते करणार. पैसे कोण पुरवणार? तुम्ही पुरवणार. इनडायरेक्टली कुठे ना कुठे तुम्ही हिंसेला आर्थिक मदत करत आहात, हिंसा करण्यासाठी. चायनाचे मोबाईल वापरू नका, कारण या चायनानेच कोरोना व्हायरस पण दिलेला आहे. आता जे तुमच्याकडे मोबाईल असतील, बहुतांश आपल्या दर्शकांकडे चायनाचे मोबाईल असतीलच याची मला खात्री आहे. परंतु भविष्यामध्ये आता कधीही चायनाचा मोबाईल घ्यायचा नाही, हे लक्षात असू द्या. आता जेवढे घेतले तुम्ही तेवढे वापरा, परंतु भविष्यामध्ये सॅमसंगचा मोबाईल घ्या, तुम्ही मायक्रोमॅक्सचा घ्या, लावाचा घ्या. मायक्रोमॅक्सचे मोबाईल आलेले आहेत मार्केटमध्ये, लावाचे आलेले आहेत, सॅमसंगचे तर आहेतच आहेत. या कंपन्यांचे मोबाईल घ्या, परंतु चायनाचा मोबाईल कधी घ्यायचा नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही चायनाचा मोबाईल वापरलेला नाही. हे कोरोना व्हायरस तर नंतर आला. जेव्हापासून मी मोबाईल वापरत आहे तेव्हापासून मी आतापर्यंत कधीही चायनाचा मोबाईल वापरलेला नाही. तर तुम्हीही चायनाचा मोबाईल वापरू नका आणि हिंसेला समर्थन करू नका. आणि भविष्यामध्ये असा कोरोना व्हायरस कधी येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर चायनाचा बहिष्कार करा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. बरं, हे तर झालंच. दुसरी गोष्ट अशी आहे, जे काही आपली भारतीय फौज आहे, या भारतीय फौजेवर जे काही हमले होतात चायनाकडून, चायनाच्या सीमेवर, त्या प्रत्येक गोळीच्या मागे तुमचा पैसा लागलेला आहे. कारण तुमचा पैसा जो चायनामध्ये जात आहे त्या पैशाचा कुठे ना कुठे उपयोग जे चीनी सरकार आहे ती गोळा बारूद घेण्यासाठी करतोच. विमानं तयार करणे, टँक तयार करणे, यासाठी तो पैसा जातोच. तर कुठे ना कुठे तुम्ही चायनाचा मोबाईल घेत आहात म्हणजे कुठे ना कुठे इनडायरेक्टलीपणे तुम्ही आपल्याच सैनिकांना मारण्यासाठी कारणीभूत ठरत आहात.
तर असो, इथे चायनाचं तुम्हाला समजलं व्यवस्थित. पुन्हा असं कधीही करू नका, चायनाचा मोबाईल घेऊ नका, एवढंच मला सांगायचं. आता आपल्या विषयाकडे येऊया आपण. तर इथे रामदेव म्हणतो की मजबीने काही गोसावियासी सरत असे, माझ्या वांचून देवाचं कामच होणार नाही. म्हणजेच की माझ्या वांचून स्वामीच अडते, असं रामदेवाला इथे म्हणायचं आहे. 10 नागदेव झाले तरी काही, मग गोसावियांचे दर्शना आले. 10 जरी नागदेव देवापाशी आले तरी माझ्या वांचून देवाला करमणारच नाही, असं रामदेव म्हणतात. अहंकार किती भयंकर आहे बघा तुम्ही. असा अहंकार काहीही कामाचा नाही. असा अहंकार होता म्हणूनच आपण इकडे पडलेलो आहोत. जसं मी तुम्हाला या चायनाचं सगळं उदाहरण सांगितलेलं आहे. या चायनाच्या कोरोना व्हायरसच्या कचऱ्यात आपण का सापडलो? देवाच्या सन्निधानामध्ये असेच काहीतरी आपण कामं केली, जास्तीचे अहंकारामध्ये वागलो, आणि मग तिथे उद्धार झाला नाही आपला, आणि मग इथे या नरकामध्ये येऊन पडावं लागलं आपल्याला. कोरोना व्हायरसमध्ये आपण मेलो नाही, हे देवाचीच दया म्हणावी लागेल. आपण जे काही देवधर्म करत आहोत ते देवाचीच दया आहे, नाहीतर आपण खरंच काय फार पुण्यवान आहोत असं काही नाही. तर हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, विकार म्हणजे काय? विकार या शब्दाची व्याप्ती कितपत आहे? तुम्हाला जसं सांगता येईल त्याप्रमाणे सांगा. विकार म्हणजे काय आणि या विकार या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे हेही त्यामध्ये अंतर्भूत सांगा. तुम्हाला जसं जमेल तसं सांगा. मी सांगितलं तसंच तुम्हाला आलंच पाहिजे असं काही नाही. तर आजच्या सत्रातील हा एकच प्रश्न आहे. नेहमीच्याच प्रमाणे तुम्ही याही प्रश्नाचं उत्तर नक्की देणार अशी अपेक्षा आहे. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, आर्य म्हणजे नेमकं काय, अर्थ काय त्याचा, आणि आर्य कोण होते, हा प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता, साधा कंटक फेडणे या चरित्रातून आपल्याला काय लक्षात येते. हे 2 प्रश्न होते. या प्रश्नाचं उत्तर पुढील प्रमाणे. आर्य म्हणजे काय, तर ज्यांचं आरिख वर्तन आहे, अनसारख वर्तन आहे. जे काही जनमानस आहे त्याच्या वेगळं काहीतरी वर्तन करतात. जसं गोविंदप्रभू महाराज खाटकाच्या घरी जायचे, तिथे जे काही मांस मटण पडलेलं असायचं ते उचलायचे, या ढगावरचं त्या ढगावर, त्या ढगावरचं त्या ढगावर टाकायचे, आणि ते हार ब्राह्मणाच्या घरी जाऊन मडक्यामध्ये घ्यायचे. तिथे ब्राह्मणाच्या मनातील जो विकल्प होता तो नासवलेला आहे, तो नासून टाकलेला आहे श्री प्रभू महाराजांनी. आणि जे अस्पृश्यता होती त्या काळातील, त्या काळामध्ये समानतेची वागणूक गोविंदप्रभू महाराजांनी दिलेली आहे. हे उदाहरण म्हणून दिलेलं आहे बरं का. मी जे काही मी हे तुम्हाला लेडीज उदाहरण दिलं की खाटकाच्या घरी जायचे आणि हातात तिथे जाऊन जायची, तर तुमच्या मनामध्ये काहीही अशी विकल्प भावना ठेवू नका असं देवाने सांगितलं. आणि समानतेच्या दृष्टिकोनातून या समाजाकडे पहा, हे शिकवण देवाने दिलेली आहे. वास्तविक पाहता आपण अहिंसावादी आहोत. आपल्याला ते मांस मटण हे काही घेणं देणं नाही. आपण त्याचा पुरस्कारही करत नाही, आपण त्याचा बहिष्कारच करतो. तर हा भाग मी यासाठी सांगितला चरित्राचा, गोविंदप्रभू महाराजांच्या चरित्रातून हा भाग यासाठी उद्धृत केला मी इथे की देवाने समानतेची वागणूक द्यायला सांगितली आहे सर्वांना. तर हे फार वेगळं वर्तन आहे त्या काळात पाहायला गेलं तर. आणि म्हणून श्री प्रभू महाराज हे आर्य होते. चक्रधर स्वामी पण आर्य होते. मातंगाच्या लाडूचा स्वीकार केला, मातंगाचा लाडू सर्वांना प्रसाद म्हणून दिला देवाने. हे एक आर्यक वर्तन आहे. तर असं वर्तन देव करायचे म्हणून ते आर्य आहेत. आणि आर्य कोण आहेत तर गोविंदप्रभू महाराज आणि चक्रधर स्वामी आहेत. हे मी उदाहरण तुम्हाला दिलेलंच आहे. दुसरा प्रश्न होता, साधा कंटक फेडणे या चित्रातून आपल्याला काय लक्षात येते. तर परमेश्वर कसे दयाळू मयाळू आहेत. भक्ताला काटा रुतलेला आहे, देवाला सहन होत नाही. देव लगेच म्हणतात की आम्ही काटा काढतो. या देव दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला बाईसा निरोपण पुसणे हे चरित्र ऐकायला मिळणार आहे. आपली याचा शुश्रूषा विधी निरूपणे, आपल्या माणसाची शुश्रूषा सेवा कशी करायला पाहिजे हे स्वामी निरूपण करतात. पचन पाचन निषेध निरूपण हे निरूपण उद्या स्वामी करणार आहेत. आणि उपासनीय रिद्धपुरी वासू निक्षेदू, उपासनीयांना रुद्धपूरचा वास निषेध केलेला आहे हे स्वामी निरूपण भक्तजनांना करतात. हे सर्व चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड